आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट। रोहित पवारांकडून सपकाळांना बारामतीतून उमेदवार मागे घेण्याची विनंती। अजितदादांना न्याय द्या असा काँग्रेसचा संदेश दिला। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल। आतापर्यंत एकूण 6 पक्षांची माघार। रिंगणातील उमेदवारांची संख्या 47 वर। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या। सुनेत्रा पवारांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। मुख्यमंत्री बारामती निवडणुकीमध्ये एवढा आग्रह करतायत तेवढा अजित पवारांच्या अपघाताच्या तपासातही करावा। हर्षवर्धन सपकाळांची टीका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। पार्थ पवारांच्या खासदारकीच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। आज सकाळी 11 वाजता पार्थ पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवर भर द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश। तर मतदार याद्यांचे बारकाईनं पुनरावलोकन करण्याच्याही सूचना। आदित्य ठाकरे आज शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुखांची बैठक। महिला शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसेना नेते बैठकीला उपस्थित राहणार। मनसेत लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात।